जय जय रघुवीर समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मानवाची अतृप्त इच्छा त्याला पुढच्या जन्मात ओढून नेतात, पण गुरूंचा हात असेल तर उद्धार नक्कीच होतो. ही कथा आहे दत्तगुरूंचे पहिले अवतार श्रीपाद वल्लभ यांच्या काळातील. कुरवपूरला असताना त्यांना एका साध्या रजकाला त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्याच्या मनातील राजा होण्याची इच्छा पुढच्या जन्मी पूर्ण होईल असे वचन दिले, आणि तो शब्द पूर्ण झाला त्यांच्या दुसऱ्या अवतारात, म्हणजे नृसिंह सरस्वती महाराजांच्या रूपात. चला तर मग कथेला सुरुवात करूया. जिथे भक्तीचा खरा कस लागणार आहे अशी ही कथा आहे. पिठापूरचा निरोप घेऊन श्रीपाद श्रीवल्लभ निघाले ते थेट एका ध्येयाने. त्यांचा प्रवास सुरू झाला तो उत्तरेकडे. त्यांना त्यांचे पाय ओढत होते कृष्णा नदीच्या तीरावर वसलेल्या एका बेटाकडे, कुरवपूरला. कुरवपूर म्हणजे जणू निसर्गाचा चमत्कारच. चारी बाजूंनी कृष्णा नदीचे वाहणारे पात्र आणि मध्यभागी असलेले हे बेट. श्रीपाद श्रीवल्लभांनी आपली कर्मभूमी म्हणून याच जागेची निवड केली आणि इथेच त्यांच्या दिव्य अवतारांना सुरुवात झाली. या बेटावर एक धोबी म्हणजे परीट राहत होता. त्याचे नाव होते रजक. हा रजक अत्यंत साधा माणूस. सकाळपासून संध्याकाळपर्यंत नदीच्या काठावर कपडे धुणे हेच त्याचे काम. पण जेव्हापासून श्रीपाद कुरवपूरला आले तेव्हापासून रजक आपली कामे सोडून लांबूनच श्रीपादांकडे तासनतास बघत बसायचा. त्याला वेद येत नव्हते, मंत्र येत नव्हते, पण त्याच्या मनात एकच ध्यास होता. हे कोणी सामान्य योगी नाहीत. रोज श्रीपाद नदीवर आले की रजक त्यांचे कपडे धुवून वाळवून देत असे. त्या बदल्यात त्याला काय मिळत असे तर श्रीपादांचे एक स्मित हास्य. त्याच्यासाठी ते लाख मोलाचे होते. एके दिवशी एक घटना घडली. रजक नेहमीप्रमाणे कपडे धुवत असताना त्याचा छोटा मुलगा जेवणाचा डबा घेऊन आला. अचानक झुडपातून डरकाळी फुटली आणि काही समजायच्या आतच एक क्रूर वाघ तिथे आला आणि त्या लहान मुलावर झडप घातली. वाचवा वाचवा मुलाची किंकाळी हवेत विरळली होती. रजक धावत आला, पण वाघाची नखे आणि दात त्या मुलाच्या शरीराच्या आरपार गेली होती. त्या वाघाने मुलाचा गळा पकडला होता. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या होत्या आणि तो वाघ मुलाला तिथेच टाकून जंगलात पळून गेला. समोरून श्रीपाद वल्लभ शांत चालत येत होते. रजक टाहो फोडत श्रीपादांच्या पायावर पडला. स्वामी, माझा वंश बुडाला, माझे बाळ गेले,